नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या पहिल्या भागामध्ये आपण सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलो आहे. त्या नवीन कवितेचे शीर्षक आहे जन्मे नवी. जन्मे नवी ही कविता मनुष्याच्या जीवनावर लिहिलेली आहे. मनुष्याचं जीवन कशा प्रकारे असतं, मनुष्याला कुठे ना कुठे तरी एक दिवस जीवनामध्ये थांबावं लागतं. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात. मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक संकटावर मात करून पुढे पुढे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो मनुष्य व्यावसायिक असू दे, शेतकरी असू दे किंवा नोकरदार असू दे, त्याच्या सर्व जीवनामध्ये मनुष्याला कुठे ना कुठेतरी स्वास्थ्याची गरज असते आणि ते स्वास्थ्य मिळवण्यासाठी तो मनुष्य जीवनामध्ये धडपडत असतो आणि शेवटी तो कुठे ना कुठेतरी थांबण्याचाही प्रयत्न करतो. आणि अशाच या मनुष्याच्या जीवनावर ही कविता आधारित आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे जन्मे नवी. मनुष्याच्या खांद्यावरती, झाडाच्या फांदीवरती, मंदिराच्या कळसावरती, मशानाच्या पैरीवरती थांबे नवी, थांबे नवी. ज्यावेळी मनुष्य दुधावस्थेमध्ये असतो त्यावेळी मनुष्याच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे विचार येतात. आज उद्या परवा थेरवा, आमोशेला पुनवेला, मातीला श्राद्धाला, जाईन मी, जाईन मी, जाईन मी. आकाशी पाताळी, दिवाळी नाताळी, उपाशी तापाशी, मथुराकाशी, फिरेन मी, फिरेन मी, फिरेन मी. स्वर्गी नरकी, जळी तळी, धरती भरती परती, पुनरती, जन्मेन मी, जन्मेन मी, आणि थांबेन मी, थांबेन मी. आजच्या भागातील ही कविता माझ्या कर्णफुले या काव्यसंग्रहातील ही कविता होती. कौल कवितेचा या आजच्या दुसऱ्या भागामध्ये जन्मेन मी ही कविता आपल्याला कशी वाटली हे कमेंट देऊन कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपले राहुल वेदपाठक हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया पुढील गुरुवारी नवीन कवितेसह. धन्यवाद.